काल आपण मार्कोनिकॉफ रूल बघितला. मार्कोनिकॉफ रूलनी अनसिमेट्रिकल रिएजंट अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये ऍड केला जातो हे पण आपण बघितलं. आज आपल्याला अँटी मार्कोनिकॉफ रूल, परॉक्साईड इफेक्ट म्हणजे अँटी मार्कोनिकॉफ रूल नुसार परॉक्साईड इफेक्ट घडणार आहे आणि त्यालाच वेगळी नावे खराश इफेक्ट, खराश मायो इफेक्ट याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी कालच्या नोट्समध्ये मी तुम्हाला एक कम्प्लीट दी फॉलोइंग रिएक्शन म्हणून एक रिएक्शन दिली आहे. ती रिएक्शन तुम्ही सर्वजण चेक करणार आहात. मी ती तुम्हाला लिहून दाखवतोय. आपण उदाहरण बघितलं होतं की CH3CH2CH डबल बॉन्ड CH2 हा जो आहे हा ब्यूट 1 इन आहे. ब्यूट 2 इन हा सिमेट्रिकल अल्किन होता. ब्यूट 1 इन हा अनसिमेट्रिकल अल्किन आहे. ब्यूट 2 इन आणि ब्यूट 1 इन हे एकमेकांचे आयसोमर आहेत. मी असाइनमेंट मध्ये प्रश्न विचारणार आहे की ब्यूट 2 इन आणि ब्यूट 1 इन हे एकमेकांचे कोणत्या प्रकारचे आयसोमर आहेत. मागच्या वर्षी 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये वी हॅड सीन आयसोमर्स इन केस ऑफ अल्किन. त्या पद्धतीने ब्यूट 1 इन आणि ब्यूट 2 इन हे कोणते आयसोमर आहेत, कुठल्या टाईपचे आयसोमर आहेत हे तुम्ही मला सांगणार आहात. त्याचबरोबर ब्यूट 2 इनला अजून कुठल्या पद्धतीने आयसोमेरिझम सांगता येतं का याच्यावरही तुम्ही सर्वजण विचार करणार आहात. मी लेक्चर नंबर 13 मध्ये याच्यावर चर्चा करणार आहे. आता बघा, ब्यूट 1 इन प्लस HBr हा कोण आहे, रिएजंट आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याचबरोबर HBr रिएजंट आहे, तो अनसिमेट्रिकल आहे आणि आता अल्किन सुद्धा अनसिमेट्रिकल आहे. आणि आता आपल्याला दोन पद्धतीने ऍडिशन मिळणार आहे कारण अनसिमेट्रिकल अल्किन आहे. हायड्रोजन कार्बन नंबर ए आणि कार्बन नंबर बी ऍज युज्युअल कन्सिडर करूया. कार्बन नंबर ए आणि कार्बन नंबर बी इक्विव्हॅलंट नाहीयेत कारण त्यांचं केमिकल एन्व्हायरमेंट सारखं नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला ऍडिशन ज्या पद्धतीने मिळणार आहे त्या पद्धतीने आपल्याला दोन वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट मिळणार आहेत. एकदा हायड्रोजन कार्बन नंबर ए ला अटॅच्ड होईल CH3CH2. हायड्रोजन कार्बन नंबर ए ला अटॅच झालाय CH2 आणि हॅलोजन कार्बन नंबर बी ला अटॅच झालेला आहे. निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट अटॅचेस टू कार्बन बी. अजूनही मी मार्कोनिकॉफ रूल बद्दल बोललेलो नाहीये. दोन्ही पद्धतीने मी ऍडिशन करून दाखवतोय. दुसऱ्या केसमध्ये आपला जो हायड्रोजन आहे तो कार्बन नंबर बी ला अटॅच होईल आणि कार्बन ए ला ब्रोमीन अटॅच होईल असं मी सांगतोय. आणि नावं पण देऊन टाकूया. याचं जे नाव आहे ते येईल प्रोपिल का ब्युटिल एन ब्युटिल ब्रोमाइड स्ट्रेट चेन असल्यामुळे. आणि 1 2 3 4 4 कार्बन आहेत कंटिन्युअस चेन मध्ये म्हटल्यानंतर ब्युटेन हे पेरेंट अल्केन असणार आहे पण पहिल्याच कार्बनला ब्रोमीन अटॅच आहे म्हणजे IUPAC नेहमी 1 ब्रोमो ब्युटेन. ओके. आता जे दुसरं प्रॉडक्ट आपण कन्सिडर केलंय त्याचं नाव पण कन्सिडर करा. हा ब्रोमीन जो आहे तो डायरेक्ट सेकंडरी कार्बनला अटॅच आहे त्याच्यामुळे एन आयसोनिओचा प्रश्न येणार नाही. सगळ्यांना आठवत असेल एन आयसोनिओ याचा प्रश्न कधी येतो जेव्हा फंक्शनल ग्रुप प्रायमरी कार्बनला अटॅच आहे. ओके. आणि इथं आता आपण प्रायमरी कार्बनला अटॅच आहे पण स्ट्रेट कंटिन्युअस चेन आहे म्हणून एन हा प्रिफिक्स वापरलाय. आता ब्रोमीन सेकंडरी कार्बनला अटॅच आहे म्हटल्यानंतर नावातच सेक येणार आहे. सेक 1 2 3 4 सेक ब्युटिल ब्रोमाइड हे कॉमन नेम आहे
IUPAC ने मिळणार आहे 2 ब्रोमो ब्युटेन. आता दोन्ही स्ट्रक्चरची नेम्स वेगळेत, म्हटल्यानंतर दोन्ही मॉलिक्यूल हे वेगळे वेगळेत. याचा अर्थ आता आपल्याला ठरवावं लागणार आहे कोण मेजर आणि कोण मायनर आहे. तर याला आपण मेजर म्हणणार आहे कुठल्या रूलनुसार, तर मार्कोनिकॉफ रूलनुसार. का सगळ्यांना आठवत असेल मार्कोनिकॉफ रूल काल मी सांगितला होता की निगेटिव्ह पार्ट वेन अनसिमेट्रिकल रिएजंट ऍड्स ऑन अनसिमेट्रिकल अल्किन, निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गेट्स अटॅच टू दॅट कार्बन ॲटम विच हॅज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. मग कार्बन ए कडे हायड्रोजन कमी आहेत का कार्बन बी कडे, तर कार्बन ए कडे हायड्रोजन कमी आहेत म्हटल्यानंतर निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गेट्स अटॅच टू दॅट कार्बन विच हॅज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम, म्हणजे ब्रोमिन विल अटॅच टू कार्बन ए, आणि ॲज ब्रोमिन इज अटॅच टू कार्बन ए अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल 2-bromobutane इज द मेजर प्रॉडक्ट अँड 1-bromobutane इज द मायनर प्रॉडक्ट बाय कन्सिडरिंग मार्कोनिकॉफ रूल. आय होप सो सगळ्यांना कळलं असेल. धन्यवाद. परत एकदा मी बोलतोय, निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट अटॅचेस टू दॅट कार्बन ॲटम विच हॅज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम, म्हणजे कार्बन ए ला ब्रोमीन अटॅच होईल कारण तो निगेटिव्ह पार्ट आहे. काल बोललोय आपण याच्यावरती. हे सगळं कन्सिडर केल्यानंतर आपल्याला मार्कोनिकॉफ रूल कन्सिडर केल्यानंतर 2-bromobutane हे मेजर प्रॉडक्ट मिळणार आहे आणि 1-bromobutane हे मायनर प्रॉडक्ट मिळणार आहे. होमवर्क बद्दल बोललो. आता आजच्या लेक्चरच्या पार्टकडे जाऊया ज्याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे परऑक्साईड इफेक्ट. धन्यवाद. पण तत्पूर्वी एकदा रिएक्शन नीट ऑब्झर्व करा. आता बघूया परऑक्साइड इफेक्ट और खराश इफेक्ट और खराश मायो इफेक्ट और अँटी मार्कोनिकॉफ्स रूल. ओके, म्हणजे हे जे इफेक्ट आहेत या इफेक्ट मध्ये जी ऍडिशन होणार आहे अनसिमेट्रिकल रिएजंटची, अनसिमेट्रिकल अल्किनच्या केसमध्ये ती ऍडिशन जी आहे ती मार्कोनिकॉफ रूलच्या एक्झॅक्टली अपोजिट होणार आहे. म्हणजे मार्कोनिकॉफ काय म्हटला, तर मार्कोनिकॉफ म्हटला अनसिमेट्रिकल रिएजंट जेव्हा ऍड केला जाईल अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये त्यावेळेस निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गेट्स अटॅच टू द कार्बन विच हॅज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. आता मात्र निगेटिव्ह पार्ट ऑफ द, म्हणजे हे पहिलं जे बोललो, आता मात्र हे बोलायच्या आधी जे बोललो ते मार्कोनिकॉफ रूल प्रमाणे बोललो. आता मात्र जे ऍडिशन होणार आहे दॅट इज अगेन्स्ट ऑफ मार्कोनिकॉफ रूल, म्हणून अँटी मार्कोनिकॉफ रूल म्हटलंय. कोणाच्या केसमध्ये, परऑक्साइड इफेक्ट, खराश इफेक्ट किंवा खराश मायो इफेक्टच्या केसमध्ये. म्हणजे त्या केसमध्ये काय होणार आहे, निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गेट्स अटॅच to that carbon atom which has more number of hydrogen atom, which has what, more number of hydrogen atom, which has what, more number of hydrogen atom, which has what, more number of hydrogen atom. बघूया, चर्चा करूया काय बघा काय होतंय ते अँटी मार्कोनिकॉफ रूल नुसार या इफेक्ट्स मध्ये. अजून एक महत्वाची गोष्ट, हे जे इफेक्ट आहेत हे फक्त पिक्चर मध्ये येतील जेव्हा आपला रिएजंट जो आहे तो हायड्रोजन ब्रोमाइड असेल. कोण असेल, हायड्रोजन ब्रोमाइड. म्हणजे हायड्रोजन क्लोराइड किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड किंवा हायड्रो आयोडिक ऍसिड किंवा हायड्रोजन आयोडाइड हे आपल्याला कोणत्याही पद्धतीने हे जे परऑक्साइड इफेक्ट नुसार जे काही घडणार आहे त्या पद्धतीने ऍडिशन देणार नाही. परत एकदा, परऑक्साइड इफेक्ट नुसार किंवा अँटी मार्कोनिकॉफ रूल नुसार जे काही मेजर प्रॉडक्ट मिळणार आहे ते फक्त आणि फक्त तेव्हाच मिळेल जेव्हा हायड्रोजन ब्रोमाइड हा आपला रिएजंट असेल. हायड्रोजन क्लोराइड आणि हायड्रोजन आयोडाइड असताना आपल्याला परऑक्साइड इफेक्ट मिळणार नाही किंवा अँटी मार्कोनिकॉफ रूल नुसार ऍडिशन मिळणार नाही. परत एकदा, अँटी मार्कोनिकॉफ रूल नुसार ऍडिशन फक्त हायड्रोजन ब्रोमाइड असतानाच होईल, हायड्रोजन क्लोराइड किंवा हायड्रोजन आयोडाइड असताना होणार नाही. ओके, एक्सक्यूज मी. आता
आपला आता बघूया अँटी मार्कोनिकॉफ रूल नुसार ऍडिशन. पण आता सुद्धा आपल्याला परत एकदा सबस्ट्रेट म्हणून अनसिमेट्रिकल अल्किनचीच निवड करायची आहे परऑक्साईड इफेक्ट बघताना. परत एकदा आपण CH3 CH डबल बॉन्ड CH2 हा जो आपला प्रोपीन आहे त्याला कन्सिडर केलाय आणि प्रोपीन मध्ये आपण HBr ऍड केलाय. सगळ्यांना माहिती आहे की कार्बन कार्बन बॉन्ड जो पाय बॉन्ड आहे तो ब्रेक होणार आहे. का ब्रेक होणार आहे? कारण तो वीक बॉन्ड आहे आणि HBr तिथे आता ऍड होणार आहे. पण आता जी HBr ची ऍडिशन होणार आहे ती इन प्रेझेन्स ऑफ पर ऑक्साईड आपण H2O2 घेऊ शकतो, हायड्रोजन पर ऑक्साईड, और आपण सोडियम पर ऑक्साईड पण घेऊ शकतो Na2O2. दोन्ही नव्हे, दोन्हीपैकी एक. ओके, तर आपण परऑक्साईड घेऊ शकतो आणि परऑक्साईड घेतल्यानंतर त्याच्या प्रेझेन्समध्ये HBr ला रिॲक्ट करायला लावलंय कोणाबरोबर? प्रोपीन बरोबर. तर आपल्याला अशा पद्धतीने परत एकदा नेहमी आपण दोन केसेस कन्सिडर करतो त्या करणारच आहोत की परत एकदा कार्बन ए आणि कार्बन बी असे दोन कार्बन कन्सिडर केलेत आणि दोन्ही कार्बन हे इक्विव्हॅलंट नाहीयेत कारण दोन्ही कार्बनचं केमिकल एन्व्हायरमेंट सेम नाहीये. आता परत त्याच्यावर मी बोलण्यात वेळ घालवणार नाही. आणि आपला हायड्रोजन आता समजा पहिल्या केसमध्ये कार्बन ए ला अटॅच झाला तर CH3 CH2 CH2Br अशा पद्धतीने प्रॉडक्ट देईल. आणि जर का दुसऱ्या केसमध्ये हायड्रोजन कार्बन बी ला आणि ब्रोमीन कार्बन ए ला अटॅच झाला तर आपल्याला प्रॉडक्ट मिळेल CH3 CHBr CH3. या कंपाऊंडचं नाव सगळ्यांना माहिती आहे. ब्रोमीन प्रायमरी कार्बनला अटॅच म्हटल्यावर एन आयसोनिओ चा विषय येणार आहे. पण आपण एन ला मान देणार आहोत कारण ही स्ट्रेट चेन आहे. म्हणजे याचं जे कॉमन नेम आहे ते एन प्रोपी ब्रोमाइड असं आहे. त्याचबरोबर IUPAC नेम येणार आहे 1 ब्रोमो प्रोपेन. याचं नाव येणार आहे आयसो प्रोपी ब्रोमाइड किंवा 2 ब्रोमो प्रोपेन. आता परत एकदा मेजर आणि मायनर वर चर्चा करायची आहे. पण आपण ऑलरेडी सांगितले परऑक्साईड इफेक्ट, खरस इफेक्ट किंवा खरस मायो इफेक्ट मध्ये जी काय ऍडिशन होणार आहे अनसिमेट्रिकल रिएजनची कोणाच्या अलॉंग अनसिमेट्रिकल अल्किनच्या अक्रॉस, अनसिमेट्रिकल अल्किनच्या डबल बॉन्डच्या अक्रॉस जी अनसिमेट्रिकल रिएजनची ऍडिशन होणार आहे ती पण कोणाची? HBr ची, HCl आणि HI ची नाही. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? तर पर ऑक्साईडच्या प्रेझेन्स मध्ये. म्हणूनच इफेक्टचं नाव आहे पर ऑक्साईड इफेक्ट. ती जी ऍडिशन होणार आहे कोणाची? अनसिमेट्रिकल रिएजन. कोण? HBr, फक्त HBr, HCl HI नाही. HBr ची ऍडिशन अनसिमेट्रिकल अल्किनच्या केसमध्ये जी होणार आहे इन प्रेझेन्स ऑफ पर ऑक्साईड, इट अगेन यूज टू टाइप्स ऑफ प्रॉडक्ट. वन इज 1 ब्रोमोप्रोपेन अँड अनदर वन इज 2 ब्रोमोप्रोपेन. तर यांच्यातला मेजर कोण आहे, मायनर कोण आहे हे जेव्हा आपण चेकआउट केलं त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं की या केसमध्ये 1 ब्रोमोप्रोपेन हा मेजर प्रॉडक्ट आहे, 2 ब्रोमोप्रोपेन हा मायनर प्रॉडक्ट आहे. म्हणजे इथं जी ऍडिशन घडली आहे ती अँटी मार्कोनिकॉफ रूल नुसार घडली आहे. म्हणजे या केसमध्ये असा मेजर प्रॉडक्ट मिळालाय ज्या प्रॉडक्ट मध्ये निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजन गेट्स अटॅच टू दॅट कार्बन ॲटम विच हॅज मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. आपल्याला 1 ब्रोमोप्रोपेन हे मेजर प्रॉडक्ट मिळाले. या केसमध्ये अँटी मार्कोनिकॉफ रूल प्रमाणे ऍडिशन मिळणार आहे. अँटी मार्कोनिकॉफ रूल म्हणजे मार्कोनिकॉफ रूलच्या एक्झॅक्टली अपोजिट प्रॉडक्ट मेजर प्रॉडक्ट मिळणार आहे. मार्कोनिकॉफ रूल मध्ये आपल्याला काय मिळालं होतं? निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट अशा कार्बनला अटॅच झाला होता जो कमी हायड्रोजन कॅरी करत होता. आत्ताच्या केसमध्ये आपल्याला असे मेजर प्रॉडक्ट मिळाले. कोणाच्या प्रेझेन्समध्ये? परऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये. कोणाच्या केसमध्ये? फक्त HBr रिएजंट असताना असे मेजर प्रॉडक्ट मिळाले की ज्या प्रॉडक्टमध्ये निगेटिव्ह पार्ट जो आहे रिएजंटचा तो अशा कार्बनला अटॅच होणार आहे ज्या कार्बनकडे हायड्रोजन जास्त आहेत. ओके, म्हणजे एक्झॅक्टली मार्कोनिकॉफ रूलच्या अपोजिट काहीतरी घडतंय. परत एकदा नीट ऐका. पण हे HBr ची ऍडिशन अनसिमेट्रिकल अल्किनच्या केसमध्ये होते इथपर्यंत ठीक आहे.
पण नुसतीच HBrची ऍडिशन होते का परऑक्साईड पण तितकाच महत्वाचा आहे? हो, परऑक्साईड पण तितकाच महत्वाचा आहे. म्हणजे परऑक्साईड नसेल, समजा परऑक्साईड कन्सिडर केलं नाही मी आणि नुसताच HBr कन्सिडर केला, तर आपल्याला ऍडिशन ही मार्कोनिकॉफ रूल नुसारच मिळणार आहे. कोणानुसार मिळणार आहे? मार्कोनिकॉफ रूल नुसारच मिळणार आहे. कोणानुसार मिळणार आहे? मार्कोनिकॉफ रूल नुसारच मिळणार आहे. म्हणजे पर ऑक्साईड मुळे HBrनी मार्कोनिकॉफ रूल प्रमाणे मेजर प्रॉडक्ट न देता मार्कोनिकॉफ रूलच्या एक्झॅक्टली अपोजिट मेजर प्रॉडक्ट दिलंय. जर का फक्त HBr असता तर 2-ब्रोमोप्रोपेन हे मेजर प्रॉडक्ट होतं, विच इज द मेजर प्रॉडक्ट अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल. आणि आता 1-ब्रोमोप्रोपेन हे मेजर प्रॉडक्ट मिळालंय, म्हणजे मार्कोनिकॉफ रूल प्रमाणे ऍडिशन झालेली नाहीये, तर मार्कोनिकॉफ रूलच्या एक्झॅक्टली अपोजिट ऍडिशन झाली. पण कोणाच्या प्रेझेन्समध्ये झाली? पर ऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये HBrनी आपल्याला 1-ब्रोमोप्रोपेन हे मेजर प्रॉडक्ट दिलंय, म्हणजे मार्कोनिकॉफ रूलच्या एक्झॅक्टली अपोजिट मेजर प्रॉडक्ट दिलंय. म्हणून इथे अँटी मार्कोनिकॉफ रूल कन्सिडर केलाय असं आपण म्हटलंय. आणि परऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये HBrनी अशा पद्धतीने अँटी मार्कोनिकॉफ ऍडिशन दिली आहे, म्हणून याला म्हटलंय परऑक्साईड इफेक्ट. याला अजून दोन नाव आहेत, खराश इफेक्ट किंवा खराश मायो इफेक्ट. सगळ्यांना कळलं असेल की आता 1-ब्रोमोप्रोपेन हे मेजर प्रॉडक्ट या केसमध्ये आणि 2-ब्रोमोप्रोपेन हे मायनर प्रॉडक्ट आहे. धन्यवाद. अजून एक गोष्ट मला सांगायची की आपण आता MCQ दररोज 10 MCQ सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. ओके, ते पण तुम्ही अभ्यास करून सोडवा. मी जे आर्टिकल घेणार आहे त्याच आर्टिकलवरती MCQ घेणार आहे, म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येईल. ओके, उद्या भेटूया हॅलोजन एक्सचेंज ही प्रिपरेशन मेथड घेऊन. उद्या प्रिपरेशन मेथड जेवढ्या आत्ता आपण घेतल्या त्याच्याबद्दल एक टेबल ड्रॉ करून देतो, जे बघून तुम्हाला सर्व प्रिपरेशन मेथड रिवाइज होतील. आणि केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड स्टार्ट करूया. धन्यवाद.